मराठा आरक्षणाबद्दल वंचित बहुजन आघाडीचा काय स्टँड आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जी आहेत त्यांच्याशी बोलूया. बाळासाहेब, काय सांगाल? शिघेला गेलेला आहे, चर्चा सुरू आहे, आंदोलनं सुरू आहे, आपला स्टँड काय? ते आम्ही मराठा आरक्षणाला अगोदरच पाठिंबा दिलेला आहे. कोल्हापूरला गोलमेज परिषद झाली सगळ्या संघटनांची आणि 10 तारखेला बंद करावा असं त्यांनी जाहीर केलं आणि त्या प्रमाणात आज असणारं प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेऊन आम्ही 10 तारखेच्या बंदला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला. दुसरं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की आपण आपली भूमिकासुद्धा मराठा संघटनांना कळवली पाहिजे आणि ती म्हणजे की मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे वेगळं आहे. एकीकडे तुम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे, पण दुसरीकडे जे ऐकायला मिळालं की तुम्ही जे दोन्ही राज्य आहेत त्यांच्यावर सडेतोड टीका करून टाकली. एकाला सरासर बिंडोक तर दुसरा फरफटत दुसरीकडे चाललेला विषय सोडून बोलतोय असं म्हटलं. असं का? मी असं आहे त्याच्यामध्ये की जी काही मागणी आली म्हणजे ज्यावेळेस मराठा मोर्चे निघाले त्याला प्रतिउत्तर म्हणून असं ओबीसीचे मोर्चे निघाले. ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट हा तिथे विरोधात गेला. एका प्रकारचं असणारं यादवी होती. या यादवीमध्ये माझ्याशिवाय महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याची ताकद नव्हती की ते मिटावं म्हणून आणि त्याच्यामध्ये सामंजस्य भूमिका घ्यावी. ते कसं बसं कंट्रोल करण्यात आलं, मिटवण्यात आलं आणि यादवी झाली नाही अशी परिस्थिती होती. नाही, लाखाचे मोर्चे ओबीसीचे निघाले, लाखाचे मोर्चे असणारे मराठा समाजाचे निघाले. त्याच्यामुळे असणारं आयसोलेशनमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी गेला होता. नंतरच्या कालावधीमध्ये हे आयसोलेशन संपवावं म्हणून किती कार्यकर्ते आले मराठा समाजाचे मला माहिती आहे आणि ते आयसोलेशन संपवण्यासाठी काय काय करावं लागेल हे मला माहिती आहे. आता पुन्हा तोच खेळ महाराष्ट्रातला चालणार असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर हे दुर्दैवी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि हे महाराष्ट्र राज्याला परवडणारं नाही अशी परिस्थिती आहे. ज्यांच्या विरोधात लढायचं त्यांच्या विरोधात लढायचं नाही, पण इतरांना चिथवणीखोर करण्याची असणारी जी काही भाषा वापरल्या जाते ती भाषा योग्य नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आणि महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडता कामा नये हे आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे बोलत असताना पहिल्यांदा हिंमत दाखवा की सर्वांना तुम्ही घेऊन जाऊ शकता. जातीचे नेते असाल तर ठोकल्यात जाणार एवढं लक्षात घ्या. तुम्ही म्हटलेलं आहे, जे टीका तुम्ही केलेली आहे, तर तुम्ही जे म्हटलं की दोन्ही राजे यांच्यावरची जी टीका आहे ती पर्टिक्युलरली तुम्ही जरा टोचणारी आहे. असेल ना टोचणारी. सामंजस्य या महाराष्ट्राचं बिघडू नये त्यावेळेस मुख्यमंत्री पुढे आले नाहीत, त्यावेळेस कुठले राजे आणि राजवाडे कुठले पुढे आले नाहीत, कुठला नेता पुढे आला नाही. ती भूमिका मलाच घ्यावी लागली या ठिकाणी आणि ती भूमिका आम्ही घेतली पक्ष म्हणून. आज पुन्हा कोणी बिघडवणार असेल त्या सगळ्या याच्यामध्ये तर आम्ही पुन्हा त्याच्या विरोधात उभं राहणार आहोत. ज्यांना घटना माहीत नाही त्यांना राज्यसभेवर पाठवलं असं म्हणण्याचं काय कारण? बीजेपीला विचारलेलं आहे मी का जी काही भूमिका आली की आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं काढून घ्या, ही काही महाराष्ट्राची सोशल इक्वेशन बसवणार आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. दुर्दैवाने असणारं जे काही मराठा नेते आहेत त्याच्यापैकी एकाने हे कंडेम केलं पाहिजे, पण कोणाचीही हिंमत नाही मराठा समाजातले कोणीही टीका करावी आणि त्याला असणारं आपण सांगावं की हे योग्य नाही मागणी. तुमच्या मते ही मागणी योग्य नाही? बिलकुल नाही आहे. याचं कारण असं आहे की ओबीसीचं आरक्षण असेल, ट्रायबलचं आरक्षण असेल, एससीचं आरक्षण असेल, विकलांगांचं आरक्षण असेल, हे आरक्षण त्यांनी मिळवलेलं आहे आणि त्यांच्या पद्धतीने आहे. तुम्हाला मिळत नसेल तर इतरांचं काढून घ्या, ही जी भूमिका आहे ही भूमिका योग्य नाही. संभाजीराजेंनी जे सपोर्ट पण केला आहे आणि जे बोलले जात आहे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की संभाजीराजे लढतात आहेत, त्याच्याबद्दल हे नाही, मी काही बोललो नाही आहे त्यांच्याबद्दल. मी एवढंच म्हणाले की त्यांनी इतर गोष्टींना अधिक प्राधान्य दिलं आहे आरक्षणापेक्षा. पॉलिटिकल पार्टीच्या भूमिका महत्त्वाची आहे की कोणीतरी एखादा इंडिव्हिज्युअल महत्त्वाचा. दोन्ही राजे बीजेपीचे आहेत,
दोन्ही राजे मग आज सर बी जे पीला भूमिका घ्यायला का सांगत नाहीत? इशू हा आहे त्याच्यामध्ये की सामंजस्य टिकवायचं की न टिकवायचं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. अनेक वेळा आम्हालाही दिसतं की याच्यामध्ये चुकीची धोरणं घेतल्या जात आहेत, सगळ्या घेतल्या जात आहेत. आम्ही त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. ओबीसींचे नेते आहेत तेही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात, पण हे मराठा समाजातून होत नाही असं दिसतंय. फक्त सामान्य कार्यकर्ता जो आहे तोच म्हणतो की ही भूमिका चुकीची आहे. एम्प्लॉयमेंट बघितल्या जातं आहे हेच मुळात चुकीचं आहे. म्हणून मी म्हणालो की इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्याने गरीब मराठ्याला वरती येऊच दिलं नाही. तेव्हा हा गरीब मराठा लढणार की न लढणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे की तोही आपला राजे राजवाड्यांच्या पाठीमागे पळत राहणार आहे. जे संपले ते संपले.